नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या मान्सून अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 12 ते 16 जून यामध्ये मान्सूनचा प्रवास कुठपर्यंत झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. मान्सून जवळपास निम्मा भारत मान्सूनने कव्हर केलेला आहे आणि अगदी महाराष्ट्राच्या मध्य भागापर्यंत ह्या मान्सूनचं आगमन झालेलं आहे. संपूर्ण दक्षिण भारत या मान्सूनने व्यापलेला आहे आणि आता त्याचा प्रवास हा पुढच्या दिशेने सुरू झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला ढगांची स्थिती बघायची आहे. ढगांची जर स्थिती आपण बघितली तर या ठिकाणी संपूर्ण दक्षिण भारतामध्ये अरबी समुद्रावरती त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला ढग दिसतात. अगदी म्हणजे घनदाट ढग दिसतात. त्यामुळे या ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या संपूर्ण सीमा भागामध्ये आपल्याला विरळ ढग, तुरळक ढग दिसतात. मात्र मान्सूनचा हा प्रवास उत्तरेकडे वेगाने होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे, मात्र काही जणांसाठी ही वॉर्निंग सुद्धा असू शकते. आपल्याला आता विभागवार मान्सून कसा राहिलेला आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आहे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये सर्वाधिक पाऊस होत असतो. सरासरी असते 219 मिलीमीटर, मात्र यावेळेला 306.5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. सरासरीच्या 40% जास्त हा पाऊस आहे. त्याचबरोबर मराठवाडा कमी पावसाचा भाग 57.3 इतकी या ठिकाणची सरासरी आहे. मात्र प्रत्यक्षात 116.8 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. सरासरीच्या 104% जास्त पाऊस आहे. मध्य महाराष्ट्रामधली सरासरी असते 56.1 मिलीमीटर. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी 87.9 मिलीमीटर हाही सरासरीपेक्षा 57% जास्त पाऊस आहे. पुढचा विभाग आहे विदर्भ. विदर्भात 43.5 मिलीमीटर अशी सरासरी असते. या ठिकाणी सुद्धा 62.2 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. सरासरीच्या 43% हा पाऊस आहे. तर विभागवार आपण पावसाची अपडेट बघितलेली आहे. विभागवार पाऊस कसा झालेला आहे तो हा होता एबीपी माझाचा मान्सून अपडेट.